नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ क्लिपमध्ये आपण सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण त्या धड्याला सुरुवात केलेली आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेसाठी लागणारी किंवा बंधनकारक असणारी काही वैधानिक पुस्तकांचा अभ्यास केला। त्याचबरोबर अवैधानिक पुस्तकांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। वैधानिक पुस्तके जी सहकारी संस्थांना त्या सहकारी संस्थेमध्ये ठेवणे बंधनकारक असते अशा पुस्तकांना वैधानिक पुस्तके असे म्हणतात, ज्यामध्ये आपण बघितलं की सभासद नोंदणी पुस्तक, क्रियाशील व अक्रियाशील सदस्य नोंदवही, भाग नोंदवही, कर्ज रोखे नोंदवही, त्यानंतर सभासद सभेचे इतिवृत्त पुस्तक, संचालक मंडळाच्या सभेचे इतिवृत्त पुस्तक, मालसाठा पुस्तक, मालमत्ता पुस्तक, गुंतवणूक पुस्तक, जड वस्तू संग्रह किंवा डेड स्टॉक रजिस्टर, कर्ज नोंदवणी पुस्तक, ठेव नोंदणी पुस्तक आणि लेखापरीक्षक नोंदवही अशा वैधानिक पुस्तकांचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केला। तसेच आपण काही अवैधानिक पुस्तकांचा देखील अभ्यास केला। ती अवैधानिक पुस्तके म्हणजे आवकपत्र व्यवहार नोंदवही, जावकपत्र व्यवहार नोंदवही, तक्रार नोंदवही, शेरा नोंदवही, सूचना नोंदवही इत्यादी 5 अवैधानिक पुस्तकांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। म्हणजे संस्थेला वैधानिक पुस्तकांबरोबरच काही अवैधानिक पुस्तके सुद्धा संस्थेमध्ये ठेवावी लागतात, जेणेकरून सहकारी संस्थेचा जो दैनंदिन कारभार आहे तो सुरळीतपणे व कार्यक्षमपणे चालावा यासाठी। तर जशी ही पुस्तके तयार करणे महत्त्वाचे आहे, तशीच काही सहकारी संस्थेची हिशेब पत्रके आहेत। या हिशेब पत्रकांमुळे सहकारी संस्थेचा व्यवसाय सुरळीत चालण्यास काय होतं, मदत होते। ती हिशेब पत्रके कोणती आहेत ते आज आपण या व्हिडिओ क्लिपमध्ये बघणार आहोत। सहकारी संस्थेची हिशेब पत्रके। सहकारी संस्थेच्या कारभाराच्या दृष्टीने हिशेबाला फार महत्त्व आहे। आपण जसं बघितलं की सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेला दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर तिची हिशेब तपासणी करून घेणे बंधनकारक आहे। त्यामुळे ती हिशेब तपासणी करण्यासाठी संस्थेमध्ये जे कारभार होतात त्या कारभाराचा हिशोब ठेवणे प्रत्येक सहकारी संस्थेसाठी फार महत्त्वाचे असते। म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या नोंदणी ठेवणे आवश्यक असते। त्यासाठी मग वेगवेगळी हिशेब पत्रके तयार करावी लागतात आणि हिशेब पत्रकावरूनच सहकारी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचे मूल्यमापन करता येते। आर्थिक प्रगतीचे मूल्यमापन करणे म्हणजेच काय, तर सहकारी संस्थेची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली आहे, प्रगतीवर आहे की ती डबघाईला आली आहे, हे हिशेब पत्रकांवरून समजते। आपण काही हिशेब पुस्तकांचा अभ्यास फर्स्ट व्हिडिओ क्लिपमध्ये केला होता। जसे रोजकीर्द ही दैनंदिन व्यवहाराच्या होणाऱ्या नोंदींचे पुस्तक आहे। रोजकीर्दला सहाय्यक पुस्तक जे आहे त्याला आपण सबसिडियरी बुक म्हणतो, पोटकीर्द वही। जर सहकारी संस्थेचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणात असेल तर पोटकीर्द वही तयार केली जाते, जिथे रोखीचे व्यवहार आणि उधारीचे व्यवहार हे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये नोंदवले जातात। मग ह्या कीर्दवहीतून त्या व्यवहारांच्या नोंदींची पोस्टिंग, प्रपंजीकरण हे लेजरमध्ये म्हणजेच खतावणी वहीमध्ये केले जाते आणि नंतर खतावणी वही वर्षाच्या शेवटी प्रत्येक खात्याचे बॅलन्स क्लोज करून जो शिल्लक रक्कम आहे ती एक पत्रकात लिहिली जाते, ज्याला नावे बाजू आणि जमा बाजू असे 2 म्हणजे होणारी पूर्ण रक्कम, खर्च होणारी रक्कम आणि संस्थेत येणारी रक्कम अशा 2 बाजू तयार केल्या जातात आणि त्यासाठी 33 पत्रक तयार केले जाते आणि या 33 पत्रकावरून नंतर संस्था फायनल अकाउंट तयार करते। फायनल अकाउंट म्हणजेच काय, तर संस्था व्यापारी खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक तयार करून संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे, ती प्रगतीपथावर आहे किंवा ती डबघाईला आली आहे, हे आपल्याला ताळेबंदावरून कळू शकते। त्यामुळे हिशेब पत्रकं ही अतिशय महत्त्वाची असतात, कारण हिशेब पत्रकावरून सहकारी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचे मूल्यमापन करता येते। मग सहकार कायद्यातील तरतुदीनुसार संस्थेला पुढील हिशेब पत्रके तयार करावी लागतात। मग ती हिशेब पत्रके कोणकोणती आहेत ते आपण अभ्यास करूया। तर पहिलं हिशेब पत्रक आहे 33 पत्रक, ज्यालाच
ट्रायल बॅलन्स असे म्हणतात. सहकार कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 23 पत्रक तयार करावे लागते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला 23 पत्रक तयार करावे लागते. 23 पत्रक हे खातेवहीतील विविध खात्यांच्या जमा व नावे बाजूच्या शिल्लकाचे सारांश विवरण पत्रक असते. म्हणजेच जमा बाजू आणि नावे बाजू अशा दोन बाजू असतात, जिथे एक बाजूला खर्च लिहिले जातात, दुसऱ्या बाजूला संस्थेत आलेली रक्कम लिहिली जाते. तर या दोन्ही बाजूंचे विवरण करून शिल्लक रक्कम काढली जाते आणि शिल्लक रक्कमेची अचूकपणे खात्री पटवण्यासाठी 23 पत्रक तयार केले जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर विविध खाती बंद केली जातात आणि त्या खात्यातल्या ज्या शिल्लक रकमा आहेत त्या काढल्या जातात आणि त्यांचे स्वतंत्रपणे नोंद केली जाते. एक त्याची यादी तयार केली जाते. ही यादी म्हणजेच 23 पत्रक होय. 23 पत्रकाच्या नावे बाजूच्या शिल्लकाची बेरीज ही जमा बाजूच्या शिल्लकाच्या बेरजेशी सुसंगत अथवा समान असावी लागते. म्हणजेच 23 पत्रकाची जी नावे बाजू आहे ती शिल्लकेच्या जमा बाजूच्या म्हणजेच जी लेफ्ट हँड साईड आहे, डाव्या बाजूची जी बेरीज आहे ही उजव्या बाजूच्या बेरजेशी समान असावी लागते, सुसंगत असावी लागते. दोन्ही बाजू टॅली झाल्या पाहिजे. म्हणजेच दोन्ही बाजूंची अचूक बेरीज आली पाहिजे, सारखीच बेरीज आली पाहिजे. नावे बाजूची आणि जमा बाजूची ती चुकता कामा नये, त्याच्यामध्ये अचूकता असली पाहिजे याची खात्री घेतली पाहिजे. 23 पत्रक अंतिम खात्याचा म्हणजेच व्यापारी खाते, नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रक याचा प्रमुख आधार असतो. म्हणजेच एकंदरीत ट्रायल बॅलन्स जे आहे, ट्रायल बॅलन्स तयार करताना डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स या दोघांचीही बेरीज ही सारखीच असली पाहिजे. म्हणजेच नावे बाजू आणि जमा बाजू यांची दोघांचीही बेरीज ही सारखीच असली पाहिजे. त्यासाठी 23 पत्रक तयार केले जाते. 23 पत्रक हे फायनल अकाउंट जे आहे, अंतिम खाते जे आहे, ज्याच्यावरून संस्थेची आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेता येतो किंवा संस्थेला किती नफा आणि तोटा झाला आहे याचा अंदाज घेता येतो. यासाठी 23 पत्रक अतिशय महत्त्वाचे आहे. हा 23 पत्रक अंतिम खात्याचा प्रमुख आधार असतो. विद्यार्थी मित्रांनो, 23 पत्रकाचा एक फॉर्मॅट पण मी तुमच्यासाठी इथे प्रेझेंट करणार आहे. पण आपण पहिले हे हिशेब पत्रके कोणकोणती आहेत त्याचा पहिले अभ्यास करूया आणि नंतर मी तुम्हाला 23 पत्रक किंवा व्यापारी खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद पत्रक याचे नमुने मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. पुढचं जे हिशेब पत्रक आहे ते आहे व्यापारी खाते, ज्याला ट्रेडिंग अकाउंट असे म्हणतात. वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात ढोबळ नफा आणि तोटा शोधून काढण्यासाठी व्यापारी खाते तयार केले जाते. आता ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा म्हणजे काय, तर ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस. सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच प्रत्यक्ष खर्च जे असतात, हे सर्व प्रत्यक्ष खर्च किंवा प्रत्यक्ष उत्पन्न जे आहेत, हे सर्व प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न हे व्यापारी खात्यामध्ये नोंदविले जातात. व्यापारी खात्यामध्ये जे वर्षभरात तुम्ही तुमच्या प्रोडक्शनशी, उत्पादनाशी निगडीत ज्या गोष्टी आहे, त्या उत्पादनाशी निगडीत असलेल्या गोष्टींची तुम्ही जर खरेदी केली किंवा विक्री केली तर अशा सर्व गोष्टींची खरेदी म्हणजेच झालेला खर्च आणि उत्पन्न हे व्यापारी खात्यामध्ये नोंदविले जाते. डाव्या बाजूला शिल्लक माल म्हणजेच ओपनिंग स्टॉक, वर्षभर तुम्ही किती माल खरेदी केला म्हणजे किती पर्चेसिंग केलं, त्या पर्चेसिंगवर तुम्ही किती खर्च केला, या सगळ्या गोष्टींशी निगडीत असते. उदाहरणार्थ उत्पादनाशी संबंधित जर तुम्ही काही प्रत्यक्ष खर्च केले असेल, उदाहरणार्थ मजुरांना मजुरी दिली आहे, माल वाहताना जकात कर भरला आहे, कच्चा माल वाहून नेण्याचा खर्च केला आहे, या सर्व बाजू या व्यापारी खात्याच्या डाव्या बाजूला नोंदविल्या जातात.
त्यानंतर व्यापारी खात्याच्या उजव्या बाजूला माल विकून विक्रीतून मिळणारे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न तुम्ही उजव्या बाजूला लिहू शकता. उदाहरणार्थ मालाची विक्री झाली आहे तर त्या मालाच्या विक्री तुम्ही व्यापारी खात्याच्या उजव्या बाजूला लिहू शकतात. किंवा क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी किंवा वर्षाच्या सुरुवातीला जसं ओपनिंग स्टॉक असतो व्यवसायात, त्या वर्षासाठी किती माल शिल्लक आहे सुरुवातीला तो आपण ओपनिंग स्टॉकमध्ये लिहितो. तसेच वर्षाच्या शेवटी त्या वर्षामध्ये किती माल साठा उरला आहे त्याला आपण क्लोजिंग स्टॉक. तो क्लोजिंग स्टॉक व्यापारी खात्याच्या उजव्या बाजूला लिहिला जातो. म्हणजेच व्यापारी खात्याला दोन बाजू असतात, एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू. डाव्या बाजूला सर्व खर्च लिहिले जातात जे उत्पादनाशी निगडीत आहे, फॅक्टरी एक्सपेन्सेस आपण ज्याला म्हणतो, सगळे प्रत्यक्ष खर्च, प्रत्यक्ष होणारे जे खर्च आहेत ते. आणि उजव्या बाजूला जे प्रत्यक्ष उत्पन्न आहे, माल जो विकला आहे त्याच्यावर मिळणारे जे उत्पन्न आहे ते उजव्या बाजूला लिहिले जाते. त्यानंतर व्यापारी खात्याच्या नावे बाजूकडील रकमेची रक्कम किंवा जमा बाजूकडील रक्कम या दोघांमधून जी रक्कम जास्त असेल त्याच्यावरून ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा काढला जातो आणि तो नंतर नफा तोटे खात्यामध्ये हस्तांतरित केला जातो. याला व्यापारी खाते असे म्हणतात. व्यापारी खात्यामध्ये सर्व प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न याची नोंद केली जाते. व्यापारी खात्याचा देखील नमुना मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जे हिशेबपत्रक आहे ते आहे नफा तोटा खाते, ते बघायचं आहे. सहकार संस्था कायद्याने ठरवून दिलेल्या नमुन्यात नमुना न मध्ये नफा तोटा खाते तयार केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. बऱ्याच वेळेस ऑब्जेक्टिव्हमध्ये हा प्रश्न विचारला जातो. सहकारी संस्था कायद्याने कोणत्या नमुन्यात नफा तोटा तयार खाते करण्यास सांगितलेले आहे किंवा संस्था कोणत्या नमुन्यात नफा तोटा खाते तयार करते, तर नमुना न. सर्व अप्रत्यक्ष खर्च, कार्यालयीन व प्रशासकीय खर्च, विक्री खर्च, वितरण खर्च किंवा तोटे हे सर्व नावे बाजूला लिहिले जाते, म्हणजेच डेबिट साईडला लिहिले जाते. तर व्याज, दलाली, लाभांश यासारखे उत्पन्नाचे जे घटक आहे ते सर्व जमा बाजूला म्हणजेच क्रेडिट बाजूला लिहिले जातात. नफा तोटा खात्यामध्ये सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम म्हणजे अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पन्न याची नोंद नफा तोटा खात्यामध्ये केली जाते. सर्व नामधारी खाते बंद करून त्याची अधिक्य नफा तोटा खात्याला काय केली जातात, वर्ग केली जातात. जे नॉमिनल अकाउंट्स आहे, नॉमिनल अकाउंट्स कोणते असतात, खर्च असतात, जे खर्चाचे खाते असतात. म्हणजे उदाहरणार्थ डेप्रिसिएशन घसारा खाता आहे किंवा तिचे डिस्काउंट दिला आहे, सूट दिली आहे, सूट खातं आहे, असे जे खाते आहे जे नॉमिनल अकाउंट्स आहे हे सगळे खाते बंद करून त्याची जी रक्कम आहे ती नफा तोटा खात्याकडे वर्ग केली जाते. नावे बाजूकडील म्हणजेच डेबिट बाजूची रक्कम, डेबिट बाजूकडील रकमेची बेरीज केली जाते. त्याचबरोबर जमा बाजूकडील रकमेची देखील बेरीज केली जाते. जर जमा बाजूची रक्कम ही नावे बाजूकडील रकमेपेक्षा अधिक असली तर जेवढी रक्कम जास्त तेवढा निव्वळ नफा समजला जातो, त्याची नेट प्रॉफिट समजला जातो. आणि याच्या उलट जर नावे बाजू जास्त असेल, जमा बाजू कमी असेल तर तो निव्वळ तोटा म्हणजेच नेट लॉस समजला जातो. आणि नंतर जे काही असेल, जो निव्वळ नफा झाला असेल किंवा निव्वळ तोटा झाला असेल तो पुढे ताळेबंद पत्रकामध्ये ट्रान्सफर केला जातो भांडवल या पॉईंटमध्ये, भांडवल या घटकामध्ये. नफा झाला असेल तर भांडवल या घटकामध्ये तो ॲड केला जातो म्हणजेच त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो. आणि जर तोटा झाला असेल तर तो त्या भांडवलामधून वजा केला जातो. याप्रमाणे नफा तोटा खात्याच्या आधारावर संस्थेला नफा झाला आहे किंवा तोटा झाला आहे हे आपल्याला समजण्यास मदत होते. म्हणजेच एकंदरीत नफा तोटा खात्यामध्ये सर्व अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पन्न लिहिले जातात.
त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे ताळेबंद पत्रक. आता ताळेबंद म्हणजेच काय, त्याला इंग्लिशमध्ये बॅलन्स शीट असे म्हणतात. एका विशिष्ट तारखेस सहकारी संस्थेची मालमत्ता, येणी व देणी याबाबतची माहिती देणारे पत्रक म्हणजे ताळेबंद पत्रक होय. इथे ताळेबंद पत्रकाला कुठल्याही प्रकारची जमा बाजू किंवा नावे बाजू नसते. ताळेबंद पत्रकाच्या डाव्या बाजूला देणी किंवा देयता हा कॉलम असतो आणि उजव्या बाजूला संपत्ती व मालमत्ता हा कॉलम असतो. म्हणजे संस्थेची एकूण देयता किंवा भांडवल किती आहे आणि संस्थेची एकूण मालमत्ता किंवा संपत्ती किती आहे हे ताळेबंद पत्रकावरून समजते. एकंदरीतच सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती दर्शवणाऱ्या पत्रकाला ताळेबंद पत्रक असे म्हणतात. म्हणजेच ताळेबंद पत्रक हे संस्थेची आर्थिक स्थिती दर्शवते. हे पत्रक संस्थेच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच वर्ष संपल्यानंतर तयार केले जाते. हे पत्रक संस्थेची खरी आणि सत्य माहिती दर्शवते, म्हणून कदाचित त्याला संस्थेचा आर्थिक स्थितीचा आरसा देखील म्हटलं जातं. या ताळेबंद पत्रकामध्ये सर्व संस्थेच्या मालमत्ता आणि देयतांची नोंद केलेली असते. डाव्या बाजूला देयता म्हणजेच लायबिलिटीज असतात, उजव्या बाजूला मालमत्ताच म्हणजेच ॲसेट असतात. संस्थेच्या एकूण संपत्ती किती आहे, मालमत्ता किती आहे आणि संस्थेची एकूण देयकता किती आहे, देणी किती आहे याचे माहिती देणारे जे पत्रक आहे त्या पत्रकाला ताळेबंद पत्रक असे म्हणतात. ताळेबंद पत्रकाच्या दोन्ही बाजूंच्या बेरजा समान असल्या पाहिजे. म्हणजेच एकूण कंपनीची किंवा संस्थेची देयता व एकूण मालमत्ता या एकमेकांबरोबर जुळल्या पाहिजेत. म्हणजेच एकंदरीतच तुमचं ताळेबंद पत्रक किंवा बॅलन्स शीट हे शेवटी काय झालं पाहिजे, टॅली झालं पाहिजे. म्हणजेच त्या दोघांचीही बेरीज ही समान आली पाहिजे. म्हणजे ताळेबंद पत्रकावरून संस्थेची आर्थिक स्थिती कळते की संस्था प्रगती करते आहे किंवा संस्था प्रगतीपथावर आहे किंवा संस्थाची आर्थिक स्थिती कशी आहे हे समजण्यासाठी ताळेबंद पत्रक तयार केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4 हिशेब पत्रकांचा अभ्यास केला. एक 33 पत्रक, 33 पत्रकाच्या आधारावरच व्यापारी खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक तयार केले जाते. आणि ताळेबंद पत्रकावरून संस्थेची आर्थिक स्थिती समजण्यास आपल्याला काय होते, मदत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, चला मी तुम्हाला आता एक एक नमुना दाखवते. इथे बघा ट्रायल बॅलन्स फॉर्मॅट दिला आहे. ट्रायल बॅलन्सलाच काय म्हणतात, 33 पत्रक असे म्हणतात. मी तुमच्या माहितीसाठी इथे मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. ट्रायल बॅलन्स 33 पत्रक. ट्रायल बॅलन्स फॉर द मंथ ऑफ 13 नोव्हेंबर 2012 हे 30 नोव्हेंबर 2012चं ट्रायल बॅलन्स आहे. इथे बघा पर्टिक्युलर्स दिलेले आहे. डेबिट आणि क्रेडिट. डेबिट म्हणजे नावे बाजू आणि क्रेडिट म्हणजे जमा बाजू. लँड अँड बिल्डिंग ही डेबिटला दिली आहे, नावे बाजू आहे. ॲसेट नेहमी डेबिट बॅलन्स शो करतात. ओके. त्याच्यानंतर कॅपिटल बघा म्हणजे भांडवल. कॅपिटल शोज ऑलवेज क्रेडिट बॅलन्स, म्हणजे तो कॅपिटल काय दिला आहे, क्रेडिट बॅलन्सला दिलेला आहे. याप्रमाणे ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं. लक्षात आलं. त्यानंतर पुढचं आहे ट्रेडिंग अकाउंट, व्यापारी खाते फॉर द इयर एंडेड म्हणजेच या वर्षाच्या अखेरीस. पर्टिक्युलर्स अमाउंट, डेबिट बाजू, क्रेडिट बाजू. ओके. डेबिट म्हणजेच काय हे बघा इथे दिलेलं आहे. डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू. डेबिट म्हणजे नावे, डाव्या बाजूला बघा डेबिट आहे वरती. डेबिट बाजू म्हणजे नावे बाजू आणि क्रेडिट बाजू म्हणजे काय, जमा बाजू. तर इथे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीचा मालसाठा. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले आहे बघा डाव्या बाजूला सगळं बघा. परचेसेस दिलेला आहे. परचेसेस म्हणजे एकूण खरेदी केलेला माल जर काही खराब निघाला, तो रिटर्न केला असेल तर त्याच्यातून तो वजा केलेला आहे. त्यानंतर वेजेस, मजुरांना जर फॅक्टरीमध्ये काम करत असलेल्या मजुरांना जर पेमेंट केलं असेल तर तिथे वेजेस दिलेला आहे बघा.
त्यानंतर कॅरेज इनवर्ड, माल वाहण्यासाठी काही खर्च केला असेल, सेम फ्रेट इनवर्ड म्हणजेच एकंदरीत तेच. उजव्या बाजूला बघा बाय सेल्स अकाउंट, सेल्स म्हणजे विक्री. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक म्हणजे डाव्या बाजूला सर्व खर्च दिलेली आहेत आणि उजव्या बाजूला उत्पन्न दिलेली आहेत. डाव्या बाजूला ग्रॉस लॉस आहे आणि उजव्या बाजूला ग्रॉस प्रॉफिट आहे. तो वाईस वर्सा म्हणजे उलट तो नफा तोटा खात्याला काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो, हस्तांतरित केला जातो. त्यानंतर पुढचं अकाउंट जे आहे ते आहे नफा तोटा खाते, ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असे म्हणतो. ग्रॉस लॉस असेल तर तो नफा तोटा खात्याच्या डेबिट बाजूला येतो आणि ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ढोबळ नफा असेल तर तो नफा तोटा खात्याच्या उजव्या बाजूला म्हणजेच जमा बाजूला येतो. त्यानंतर इथे बघा सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले आहे. इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष खर्च, जसे विच इज रिलेटेड टू ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे जे ऑफिस एक्सपेन्सेसशी रिलेटेड आहे, जसे सॅलरी दिली आहे, एम्प्लॉईजला सॅलरी दिली आहे, त्यानंतर गाळ्याचं रेंट भरलं आहे, त्यानंतर काही ऑफिसचे काही डॉक्युमेंट टेलिग्राम केले आहे किंवा पोस्टाने पाठवले आहे, टेलिफोन चार्जेस आहे, काही प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, इन्शुरन्स काढला आहे, लीगल चार्जेस आहे. हे सगळे काय आहेत, अप्रत्यक्ष खर्च आहे जे नफा तोटा खात्याच्या डाव्या बाजूला म्हणजेच डेबिट बाजूला लिहिले आहेत. तर उजव्या बाजूला बघा जेवढे उत्पन्न मिळाले असेल, जसं रेंट मिळाला आहे, इंटरेस्ट मिळाला आहे, डिस्काउंट मिळाला आहे, डिव्हिडंड मिळाला आहे, ओके, हे सगळे उत्पन्न हे उजव्या बाजूला म्हणजे जमा बाजूला लिहिली जातात. आणि शेवट जे आहे ते आहे ताळेबंद पत्रक. बघा वीर सावरकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदखेडा यांचं ताळेबंद पत्रक आहे 31 मार्च 2018चं. इथे देणी आहे बघा, संस्थेची देणी किती आहेत, मागील वर्षी किती होती आणि आत्ता किती आहे. त्याचबरोबर संस्थेची मालमत्ता देखील दिलेली आहे, मागील वर्षी किती होती आणि आत्ता किती आहे. तर उजव्या बाजूला मालमत्ता आहे आणि डाव्या बाजूला देणी आहेत. ही सर्व देणी आणि मालमत्ता शेवटी यांची बेरीज काय आली पाहिजे, सारखी आली पाहिजे. तर बघा देणी काय आहे, वसूल भाग भांडवल. वसूल म्हणजे आपण काय शिकलो आहोत की जेवढे भाग विक्रीस काढले होते त्याची वरील जे भांडवल आहे ते सगळे जर वसूल झाले असेल तर त्याचा समावेश वसूल भाग भांडवलामध्ये होतो. राखीव निधी जो प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी नफ्यातून 25% बाजूला काढावा लागतो. इमारत निधी आहे, सभासद कल्याण निधी आहे, कर्मचारी कल्याण निधी आहे, सामाजिक व सांस्कृतिक निधी आहे. या सर्व संस्थेच्या आता जरी भांडवल म्हणून किंवा एक साधन म्हणून उपयोग करत असेल तरी संस्थेला तिची विसर्जन झाल्यानंतर संस्थेला या सर्व देणी त्यांच्या सभासदांना परत करायच्या आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा समावेश देणीमध्ये करण्यात आला आहे. आणि नंतर संस्थेच्या ज्या मालमत्ता आहे बघा, रोख शिल्लक म्हणजे कॅश, त्यानंतर बँकेत किती आहे, करंट अकाउंटला किती आहे, सेविंग अकाउंटला किती आहे, लक्षात आलं आहे. त्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या बँकेमध्ये किती अमाऊंट शिल्लक आहे, या सर्व गोष्टींचा तपशील यामध्ये दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रक तयार करून संस्था हिशेब तपासणीसाठी सर्वात मोठी मदत करते. संस्थेची हिशेब तपासणी होणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण हिशेब तपासणीमुळे जे काही गैरव्यवहार आहे किंवा गैरप्रकार आहे याला आपल्याला आळा घालता येतो, त्याला एक बांध घालता येतो. त्यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये हिशेब तपासणी ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या अंतर्गत बंधनकारक करण्यात आलेली आहे, की जेणेकरून कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार किंवा गैरप्रकार घडू नाही. आपण या 4 पत्रकांचा अभ्यास केला आहे. तर त्यानंतर पुढे आपल्याला हिशेब तपासणी आणि लेखापरीक्षण याचा अभ्यास करायचा आहे. तो आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.